स्वर्गात घुसली का काय? अरे बाप, मी स्वर्गात आलो की नरकात काही कळतच नाही. तू बाजूला वा. बाजूला वा. यमराज बोलते. तू घ्यायचा का काय माझ्या बरोबर? मुकुंदा, मी मुकुंदा. त्याचं काय झालं ते? म्हणजे तुम्ही मामा 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 मला वाचवा मामा. मामा? अरे मंडळी, हा आमच्या जानी दोस्ताचा पोरगा मुकुंदा. मुकुंदा ही आमची हनुमान नाटक मंडळी. बाळ्या, जन्या, दाम्या. अरे वा वा. ही तलवार कडे मानेवरची टांगची तलवार. म्हणजे मगाची ती तुकडं पाडीन मोस्कीन हे सगळं नाटक चाललं होतं. आता माझी ट्यूबलाईट पेटली बघा. यो स्त्रीपाठ करतो. अरे नाही नाही, नाटकाची तालीम चालू होती. परवा नाटकाचा प्रयोग आहे ना. मी येऊ? अरे तो परवा आहे. परवा बघले का, तू आता दमून बिमून आलायस. आंघोळ बिंघोळ कर. नदी कुठे जवळ आहे? नदी कशाला? आंघोळ करायला. आता अरे शहरेले का, इथं कुठली नदी येडा का खोळा म्हणायचं. इथं फक्त भिंतीवरल्या नकाशामध्येच नदी असते. मग आंघोळ कुठे करते? त्या तिकडे बाथरूम. बाथरूम? हो. आतमध्ये कोण नसेल ना? नाही, मला लाज वाटते म्हणून म्हणलं हा पाना ठेवा, सगळ्या नटमंडळी टाईट करा. मामा, ही काय भानगड असा? मुकुंदा खास आणि खाजगी कामासाठी इथं आलेला आहे. म्हणजे त्याला धाडला गेलाय. त्याच्या या कामामध्ये आपण सर्वांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे. अहो पण काम काय ते तर सांगा. सांगतो, कान करा इकडं. कळलं? मका काय कळलं? अरे ह्या काम तर माझा हातचा मळा नसतो. मग असली कामं करण्यातच तर आमचा जन्म गेलाय. तुम्ही काळजी करू नका, आपण सर्व बरोबर करू. मग ठरलं? ठरलं ठरलं ठरलं. मामा मामा, हे गप झोप रे. मला झोप येत नाही हो मामा. ते समोरच्या पोरीनं माझी झोप उडवली आहे. सुंदर पोरगी आहे, शिकलेली आहे. माझं तिच्याशी लगीन करून द्या म्हणजे मी मोकळा होईन. नाहीतर आबा इथे येऊन मला गोळी घाल. अरे पण अरे परत करू नका. अहो तिच्या प्रेमानं माझ्या हृदयाचा टायर फुगला आहे, तो पंक्चर करू नका मामा. माझं ऐकशील का? तिच्याबद्दल असेल तर ऐकेन, नाही तर नाही ऐकणार. तिच्याबद्दल बोलतो. एवढा फिदा झालास. काय बघितलं ती तू? अहो काय बघितलं नाही ते विचारा. तिच्या हारणीसारखे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ, गोड गळा, बहारदार. कळली तुमची अक्कल कळली. अरे रंगरंगोटी केली का नाही? कुठलीही पोरगी अप्सरात दिसते. पोरीचं मूळचं रूप बघायचं असेल का नाही, म्हणजे ओरिजिनल, तिला झोपेतून उठून बघायला पाहिजे. आडळी बऱ्या काय सांगताय? अशा पोरी दिसतात. आणि माझ्या लग्नाला काय पोरींचा दुष्काळ होता का? पण माझी भानगड काय असायची, काय काय? मी पोरगी बघायला पाठच जायचो अगदी अचानक. आणि मी पोरगी बघायचो मुकिंदा, माझी तर बोबडेच वळायची. 25, 30, 40 पोरी बघितल्या. अजून उगीच राहिलोय बिन लग्नाचा. हो, आता कसं करायचं? त्या पोरीला झोपेतून उठवायची आणि मग बघायची. आयडिया चांगली आहे मामा. एवढ्या रात्री 2 वाजता मी जर त्या पोरीला उठवलं, ती माझा चेहरा हाडळी सारखा नाही करणार. आडवा तू कशा उठवायचा? मग मी आयडिया करतो. काय करतो? चल माझ्या बरोबर. नीट आयडिया करा, नाही तर आपली सार्वजनिक धुला व्हायची. काय करताय काय? एवढ्या जोराने हॉर्न कशाला वाजवला? खरं रूप बघायचं तिथं, बघत नीटपणे. आव ते रागवले बोलते काय? बोलू दे. कोणती गाडी सुरू करायची असेल ना, पहिल्यांदा इंजिन गरम करावं लागतं. आता येते बघ. हॉर्न बिघडलेला आहे. उद्या अर्जंट डिलिव्हरी द्यायची, थोडी बॉम्ब होणारच. बिघडलेला हॉर्न जोरात वाजता हो. अरे वा वा, हॉर्न पण असा आहे. तुमचा हॉर्न गेला खड्ड्यात. पुन्हा जर असा त्रास दिलात ना, तर मी शहर म्युन्सिपाल्टीत जाईन आणि तुमच्या गॅरेज हटवायला लावेन. थांबला, घाबरला तुम्हाला. एवढं घे आतमध्ये चहा घे की जरा. तोंड वर करून बोलताय. नवाली कुठले तू पडवलीस
पाठ सुद्धा चिकली दिसते रे. बरसात में हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम बरसात में बाबा मुकुंदा, मला एकदम मान्य आहे की झोपेतून उठून त्या पोरीला पाहावी शोरूम पीच आहे. मग अडचण कुठे आली मामा? अरे बाबा, तुझं काय झालंय? तुझं हे वन वे ट्रॅफिक चालू आहे तुझ्या प्रेमाचं. रस्त्यातून तुझी एकटीच गाडी चालू आहे. जर समजा तिची गाडी समोर आली नाही तर तुझा हा प्रेमाचा ऍक्सिडेंट होणार कसा? मामा! चॉप बोलू नका. बघ, त्या बाळ्यानं काही फोटो आणले, त्यातली एखादी पसंत कर. नुसतं बोट ठेव. 3 दिवसात त्या तुझं नगीन नाही लावलं ना तर हे गॅरेज विकून हजामतीचं दुकान उघडीन आणि सगळ्यांची भाद्रात बसीन. मामा, हं? तुम्हाला खरंच भाद्रत बसावं लागणार. हं? हं? का रे? अहो, मी यांच्याशी लगीन करीन, पण यांनी माझ्याशी लगीन करायला पाहिजे ना. पण का? अहो, या हिंदीतल्या टॉपच्या हिरोईन आहेत. यांनी जर माझ्यासारख्या फडतूस माणसाचे लगीन केलं तर त्यांचं मार्केट डाऊन नाही का होणार? तुम्ही करा एखादीचं काय रे लगीन. बाळ्या, कुठे आणले ते फोटो? कुणाचे ते? आता मला काय ठाऊक मामाजी, आता रस्त्यावर दिसल्या त्या आणल्या आपल्या. आणले आपले. हे बघा मामा, हा. ती समोरची खिडकीवाली पोरगी माझ्या हृदयात खिडकी आपलं घर करून राहिली. मी लगीन करीन तर तिच्याशीच, नाही तर तुमच्यासारखा मी जन्म ब्रह्मचारी राहीन. नंदा ओ, मला बोलवते. तुका नाही बोलवती, नाही. दुसऱ्या कोणाक तरी बोलवता. नाही, मला मी बघून येतो. हो. हे गुण आहेत की त्याच्यावर तिने फिदा व्हावं. अहो, असं काय करताय? संसार करायला जे गुण लागते ते आहेत की माझ्याजवळ. ते सगळ्यामध्ये असतात. तुझ्याकडे असं एक्स्ट्रा काय? एक्स्ट्रा म्हणजे? अरे म्हणजे पोरीवर इम्प्रेशन मारायचं असेल तर नुसती कापड बदलून नाही चालत. नाही मग त्याला रायडिंग, फायटिंग, डान्सिंग म्हणजे घोडसवारी, मारामारी, बनवाबनवी, पळवापळवी. अरे ना, गाणं तरी यायला पाहिजे. सिनेमा बघतो का तू कधी? हो, भक्त प्रल्हाद, संत ज्ञानेश्वर, म्हणून ते गुण माझ्याकडे आले नसतील. अरे म्हणून काय, त्या मास्तरावर प्रेम करायचं, त्या कान्यावर, त्या टकलू हैवानावर प्रेम करायचं. छा छा. अरे तो तुझा गुरु आहे हं? आणि गुरु म्हणजे पित्या समान. त्याच्यावरती कसं प्रेम करेल? हे, तुम्हाला उद्या धावतोच म्हणजे कळेल तुम्हाला. अयो 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 केवढ्या जोराने झटकले हो. अयो अयो, आम्ही डान्स मास्टर, आमच्या सगळे नाजूक नाटक की हो. बघा कसं मस्का लावतो काण्यात हो. थांबा, काय चकण्याला कान पोरगलचं बोंबले. तुम्ही आज मला इथे बागेत का बोलावलं? नेचर नेचर, हे झाड, हे पान, हे फाउंटन. अयो अयो, ही छोटी छोटी बालक, हे बघून काय वाटत? काय वाटणार? आम्हा ते आम्हा अयो आपण ते अयो अयो वन्न आणि वन्न किती? 1 अधिक 1 2. अय रांग, कम्प्लीट रांग. वन्न अधिक वन्न 3. तुमचं गणित खूप कच्चं दिसतंय मास्तर. अयो अयो, ते शाळेतलं गणित नसतो बघा, ते नेचर गणित असतो बघा. वन्न प्लस वन्न अवा अवा 3 बघा. अं? कसं? अयो, वन हजबंड, वन वाईफ इज इक्वल टू वन बच्चा 3. पण तुम्ही हे मला का सांगताय? अयो, तुम्ही वन, मी वन, ते प्लस कधी की होणार हो. यू नॉटी. अयो, नाकाच्या भोकाच्या वडा केला. ते डोळ्यासारखं नाक वाकडं होईल. काय चिंता करू नको, घरी चल. एकाच कारणानं ती पोरगी त्या मास्तरवर खुश आहे. कुठल्या? त्या वरवंटासारख्या टकलावर का सरकलेल्या डोळ्यावर? अरे डान्स वर. हा मामाजी. काय मास्तर डान्स करतो. आम्ही स्वतः डान्स बघितलाय. हं? कुठलीही पोरगी त्याच्यावर खुश होणार आणि त्याच्या टकल्याकडे डोळ्याकडे काना डोळा करणार. बाप जन्मात आपल्याला डान्स जमणार नाही. अरे गाडव. हे तुला कोण म्हणतो रे डान्स शिक म्हणून? माहिती काय? गाणं तरी शिकशील का नाही? कोण शिकवणार? अरे मी आहे ना. मी? अरे जुन्या काळी आम्ही बी नाटकातून पद म्हटले. वन्स मोर तुला तर माहिती. मी शिकवतो. आता आवाज आमचा एवढा चालत नाही. थकलेली गाडी आहे. पण तू विचार कर, या गाण्यामुळे तू त्या मास्तरवर मात करू शकशील. काय सांगताय मामा? मी गाणं शिकायला तयार आहे. असं गाणं शिकवा की त्या टकल्याचं मी तुंतुण करून टाकतो. क्या बात है. हे घ्या. ऐक, हे नको. शुभेच्छा छगरा. धन्या दाम्या भाड्या पिट्या ना तबला ना तंबोरा ना नौका. आता लगेच शिकायचं.
गुरु महाराज पाया पडतो. अरे पोराला आशीर्वाद द्या, पोराला आशीर्वाद द्या. हा सुरू. मुकुंदा मुकुंदा सप्तकातला खर्चातलं सप्तक. आवाज चोरू नको भैया, आवाज चोरू नको. अरे बाळा, एकदम असा सुसाट नको जाऊ. खाली असं खर्चात सप्तकात हा खाली जायचं. शाबास, चालेल चालेल चालेल. एक गाढवा खाली कुठं गेला? आवाजात खाली जा म्हणलं. हा चल, हा चल. सारे मिळून कुठे जायचं? अरे, सारे अरे सारे ग अरे ग सारे ग मा अरे गा मा 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 कार्टा आपलं घालवलं. मी गायला लागलो. स्टेशन वर नाही तर देवळाच्या बाहेर उभारल्यावर वाटत. ह्यो भाचं आता झोपाट रडता चिपरे. मामा आयडियाची कल्पना इली नाही. ए माझ्या कर्म्या रडा नको रडा नको रडा नको. मामा आयडियाची कल्पना इली नाही. अरे गा बाबा मामा इली आयडिया गेली. दामो रेडिओ लाव. जी सरकार कल्पनेची आयडिया इली. हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा वर्गच गाते असं तुम्हाला वाटतंय का नाही? ऋषियों अरे मग हीच आयडिया. हे पहा मुकुंदा, हे प्रेमाचं स्टेरिंग आता तुझ्या हातात आहे. गाडी मुक्कामाला तू पोचवायची. तुला हात जोडून विनंती आहे. थोबडं हसत मूक. हा, बघ मी सांगतो ते करायचं. मी इथं जवळच बसतो. तू फक्त ओठ हलवायची. गाणं पाठ आहे. हा, मग चला चला चला. आला मारू नका. मामा